नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू सह्याद्री आय एस अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, ग्रुप सी किंवा तलाठी हिची पूर्वपरीक्षा जी ती अगदी 80 दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. तर भरपूर विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की सर, पूर्वपरीक्षेची तयारी करण्यासाठी, ती पण इफेक्टिव्ह तयारी करण्यासाठी आम्हाला काही गाईडन्स करा. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याची अजिबात काळजी करू नका. सह्याद्री आय एस अकॅडमीतर्फे ग्रुप सीच्या पूर्वपरीक्षेसाठी जे आहे आपण एक विशेष अशी लेक्चर सिरीज जी आहे ती लॉन्च करणार आहोत. तुम्हाला जर ही पूर्वपरीक्षा 100% खात्रीसह पास करायची असेल तर आजचं लेक्चर जे आहे ते मिस करू नका. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला जे काही अप्रोचेस असतात किंवा आपली परीक्षा जी आहे एक एमसीक्यू स्वरूपाची असते, तर जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवता येतीलच, अभ्यास तर करायचा आहे आपल्याला, पण अभ्यासासोबतच काही तुम्हाला मी गोष्टी देखील सांगणार आहेत. तर त्याच्या माध्यमातून आणि लेक्चर सिरीज देखील आपली लॉन्च होणार आहे. तर त्याच्याही माध्यमातून तुम्हाला पूर्वपरीक्षेची ती 100% तुम्ही खात्रीशीर पद्धतीने पास व्हाल याची देखील तिथे हमी आज आपण घेणार आहोत. येस, तर बघा, पूर्वपरीक्षा पास करण्यासाठी एक मी तुम्हाला थोडक्यात अप्रोच सांगतो. तो म्हणजे कोणता, तर एक रिव्हर्स इंजिनिअरिंग अप्रोच. बघा, आता हा अप्रोच म्हणजे काय बरं, तर पारंपरिक पद्धतीने जर तुम्ही गेलात तर पारंपरिक पद्धतीनुसार आपण जे काही तुम्हाला विषय आहेत, जो अभ्यासक्रम दिलेला आहे आयोगाने, तर त्याचे आपण पुस्तक वाचन करतो, त्याचे नोट्स काढतो, त्याची रिव्हिजन करतो आणि त्याच्या माध्यमातून जे ते आपण एमसीक्यू सोडवण्याचा तिथे प्रयत्न करत असतो. येस, तर त्याच्यातून आपण नॉलेज घेतो आणि त्या नॉलेजच्या माध्यमातून आपण तिथे एमसीक्यू किंवा प्रश्न जे ते सोडत असतो. तर रिव्हर्स इंजिनिअरिंगच्या माध्यमातून तुम्हाला फायदा का होणार आहे, तर आपण जे ते प्रश्न घेणार आहोत, येस, एमसीक्यू सोडवणार आहोत. त्याच्यानंतर एमसीक्यू सोडवताना आपण प्रश्नाची मागणी काय आहे ती बघणार आहोत. त्याच्यानंतर पर्यायांचं विश्लेषण करणार आहोत. त्याच्यानंतर त्याच्यातून संकल्पना समजून घेणार आहोत. येस, म्हणजेच रिव्हर्स इंजिनिअरिंग अप्रोच. एमसीक्यूच्या माध्यमातून आपण जे आहे ते लर्निंग तिथे करणार आहोत किंवा नॉलेज घेण्याचा जो आहे तो प्रयत्न करणार आहोत, संकल्पना स्पष्ट करणार आहोत आणि जे काही मुख्य स्रोत असतात, तुमचे क्रमिक पुस्तक असतात, पाठ्यपुस्तक मंडळाची जी काही स्टेट बोर्डाची पुस्तक असतात किंवा काही रेफरन्स बुक्स असतात, त्याच्यातून आपण संकल्पना ज्या ते समजून घेणार आहोत आणि त्या संकल्पनेवर आधारित अजून एमसीक्यू सोडवण्याचा तिथे प्रयत्न करणार, जेणेकरून याचे फायदे काय होतील ना, 2 ते 3 फायदे तुम्हाला. बघा, एमसीक्यूच्या माध्यमातून जर तुम्ही एखादी संकल्पना समजून घेतली तर ती तुम्ही कदापि विसरणार नाही. कारण तिथे जर ती संकल्पना चुकली, तिथे ती फॅक्ट जर चुकली, तर ती तुमची पुन्हा एकदा ऍक्च्युअल परीक्षेमध्ये जर ती कन्सेप्ट विचारण्यात आली, ती फॅक्ट तुम्हाला तिथे विचारण्यात आली, तर ती कधीही चुकणार नाहीये तुमची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला उजळणीला किंवा रिव्हिजनला देखील तिथे जो आहे तो स्कोप भेटणार. त्याच्यामुळेच पारंपरिक पद्धतीपेक्षा आपण जे ते भरपूर विद्यार्थ्यांची डिमांड देखील होती. आता आपण जे ते पीवायक्यूचं विश्लेषण देखील घेतलेले, ग्रुप सी परीक्षेच्या पीवायक्यूचं विश्लेषण किंवा आपण सीसेटची ही एक लेक्चर सिरीज चालवतोय. तर भरपूर विद्यार्थ्यांची डिमांड अशी होती की सर, तुम्ही एमसीक्यूच्या माध्यमातून जे ते किंवा रिव्हर्स इंजिनिअरिंग अप्रोच ह्या माध्यमातून तुम्ही एक एक विषय जो आहे तो किंवा एक एक टॉपिक जो आहे, सब टॉपिक जो आहे तो तिथे शिकवण्याचा किंवा तशा पद्धतीने आम्हाला शिकवत. तर त्याच प्रकारे ते आपण एक एक विषय आणि त्या विषयांमधील उपघटक देखील तिथे अभ्यासणार आहोत. बघा, त्याचा अजून दुसरा एक फायदा काय होतो ना, की अभ्यासक्रमाचं आपण तिथे विश्लेषण करत असतो. जसं की आपण एक उदाहरण घेऊयात, अर्थशास्त्रामधील राष्ट्रीय उत्पन्न किंवा जीडीपी जीएनपी ची जी काही कन्सेप्ट आहे, राष्ट्रीय उत्पन्न, बरोबर, एक विषय घेऊयात आपण अर्थशास्त्र, त्याच्यामधील उपघटक राष्ट्रीय उत्पन्न आहे. तर मग त्याच्यामध्ये आपण एमसीक्यूच्या माध्यमातून राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, स्थिर व चालू किमती म्हणजे काय, किंवा जीडीपी डिफ्लेटर किंवा वास्तविक व नाममात्र जीडीपी किंवा राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, संबंधित संस्था, त्याच्यामधील जे काही इश्यू आहेत किंवा आर्थिक सर्वेक्षण आहे या वर्षीचा, बरोबर, तर त्या गोष्टी ज्या त्या एमसीक्यूच्या माध्यमातून समजून घेणार. त्याच्यानंतर प्रत्येक विषयाचं, जसं की पॉलिटीचं आपण बघितलं, पॉलिटीचे जे काही आर्टिकल्स आहेत ते आर्टिकल्स असू द्यात किंवा भूगोलासंबंधित ज्या काही तुमच्या नद्या आहेत, पर्वतरांगा आहेत, त्या देखील आपण तिथे जोडायला लावण्यासाठी तुम्हाला प्रश्न येत असतात. तर त्याचं देखील जे ते आता पाठांतर देखील महत्वाचं, बरोबर. हा, संकल्पना एका पद्धतीने आपण जे ते समजून घेतल्यावर त्याचं पाठांतर करणं देखील महत्वाचं. तर ते पाठांतर करण्यासाठी आणि तुमची उजळणी व्हावी त्याकरता देखील अधिकाधिक एमसीक्यू सॉल्व्ह करण्याचा आपण जो आहे तो तिथे प्रयत्न करणार. थोडक्यात आपले जे सेशन्स असणार आहेत, आपले जे लेक्चर्स असणार आहेत, ते मुख्य गाभा एमसीक्यूच असणार आहेत आणि त्याच्यावर जे आपण तिथे कन्सेप्ट बिल्डिंग करणार आहोत, बरोबर. त्याच्यानंतर मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका म्हणजे आपल्या परीक्षेसाठीचा नकाशा असतो, बरोबर. तर
आयोग जो आहे तो कोणत्या घटकांवर वारंवार प्रश्न विचारतो, कोणत्या घटक जे त्याच्यावर थेट प्रश्न विचारले जातात, कोणते प्रश्न संकल्पनात्मक असतात, कोणते टॉपिक जे ते तिथे विधानाधारित तिथे विचारले जातात ऑप्शन्स, बरोबर, किंवा नवीन नवीन पर्याय जे किंवा तथ्य जे ते तिथे दिले जातात, तर ते देखील आपण तिथे बघणार. थोडक्यात काय, तर आपण जी PYQ ची सिरीज चालवलेली होती, ते PYQ च्या सिरीज मध्ये आपण सर्व विषयांचे मागच्या 12 वर्षाचे PYQ जे ते सॉल्व्ह करून घेतले विद्यार्थ्यांकडून आणि त्यांना त्याचा फायदा देखील झालेला आहे. तर तेच जे ते आपण इथे ह्या सिरीज मध्ये देखील संभाव्य प्रश्न जे आहेत ते तिथे सोडवणार आहोत. संभाव्य प्रश्न, बरोबर. एखादी कन्सेप्ट जर घेतली आपण तर त्याच्यावर आधारित संभाव्य प्रश्न कोणते कोणते येऊ शकतात, जेणेकरून मी मगाशी म्हटलं ना की ऍक्टिव्ह पद्धतीने आपल्याला जी ती लर्निंग तिथे करायची. पुस्तकं वाचणं हे महत्वाचं आहेच, पुस्तकांवरून नॉलेज घेणं हे देखील महत्वाचं आहेच, त्याला पर्याय नाहीये. पण अगदी परीक्षा तोंडावर आलेली आणि तुम्हाला उजळण्यासाठी जे ते हा अप्रोच अतिशय महत्वाचा ठरणार आहे. संभाव्य प्रश्न ते सोडवण्याची पद्धत आणि प्रत्येक MCQचा आपण बघा त्याच्यामध्ये विश्लेषण देखील करणार आहोत. त्याचं 5 स्तरावर विश्लेषण देखील करणार की हा MCQ जो आहे त्याचं उत्तर किंवा हे पर्याय योग्य का आहेत, इतर पर्याय का चुकीचे आहेत, त्याच्यानंतर पर्याय तुमची जर चूक झाली असेल तर ती कशा पद्धतीने झाली. तुम्ही एकतर तुम्हाला त्या जो काही घटक आहे प्रश्नामध्ये विचारलेला त्याच्याबद्दल माहितीच नव्हती किंवा माहिती होती पण उजळणी झाली नसल्यामुळे तो प्रश्न तुम्हाला तिथे सॉल्व्ह करता आला नाही, हे 2 झाले. तिसरा अजून घटक तर तुमची तिथे वाचताना सिली मिस्टेक होते की काय, म्हणजे प्रश्नामध्ये योग्य विचारलेले आणि तुम्ही अयोग्य मार्क करताय काय. तर अशा प्रकारे 3 पद्धतीवर 3 स्तरांवर जो आहे तो देखील आपण तिथे MCQ सोडवण्याचं तुमची जी ती प्रॅक्टिस तिथे करून घेणार, जेणेकरून ऍक्च्युअल एक्झाम मध्ये तुमच्या कुठल्याही प्रकारे चुका होणार नाहीयेत. कारण आपण जी PYQ ची सिरीज चालू आहे त्याच्यामध्ये एक MCQ द्यायचो आणि ते विद्यार्थ्यांना तिथे सॉल्व्ह करायला सांगायचो, तर भरपूर विद्यार्थ्यांना तो फायदा देखील तिथे झालेला आहे. कारण मी नेहमी लेक्चर मध्ये सांगत असतो की आता जेवढ्या चुका करता येतील तेवढ्या चुका, पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष तिथे परीक्षेला बसलेले असतात तिथे अजिबात चुकायचं नाहीये. येस. तर आणि पर्यायांवरून आपण तिथे MCQ समजा घेतलं तर पर्यायांवरून शिकता देखील येतं आपल्याला, किंवा जसं हे खास करून इतिहास किंवा भूगोलाच्या प्रश्नांकरता लागू होतं. कारण जे काही चुकीचे पर्याय असतात तो चुकीचे पर्याय दुसऱ्या वर्षीचा प्रश्न देखील तिथे असू शकतोय. PYQ सिरीज मध्ये तुम्हाला माहित असेल की थीम ज्या आहेत त्या कशा प्रकारे रिपीट झालेल्या होत्या. नीती आयोगावर दरवर्षी काही ना काहीतरी तिथे प्रश्न विचारला जातो. ठराविक समाज सुधारक आहेत त्यांच्यावर दरवर्षी तिथे प्रश्न विचारला जातो. काही योजना आहेत त्या देखील तिथे विचारल्या जातात. त्यांचं स्वरूप असतं विचारण्याचं, जसं किंवा अजून नद्या आहेत किंवा पर्वतरांगा आहेत भूगोलांमध्ये त्यांचं उतरता क्रम, दक्षिणेकडून उत्तरेकडे लावण्याचा क्रम किंवा खाड्या ज्या असतात त्यांचा जो काही क्रम असतो तो देखील दरवर्षी तिथे थीम वाईज विचारला जातो. तर ती देखील आपण तुमची पाठांतराची प्रॅक्टिस तिथे करून घेणार. किंवा काही संस्था असतात त्यांची स्थापना, मुख्यालय, कार्य, संबंधित मंत्रालय, महत्वपूर्ण अहवाल किंवा महाराष्ट्राशी संबंधित ज्या काही चालू घडामोडी तर त्या देखील आपण तिथे जे तुमच्या सर्वांच्या कव्हर करून घेणार आहोत. येस. आणि त्याच्यानंतर जे ते इलिमिनेशन टेक्निक बघा, इलिमिनेशन टेक्निक आता भरपूर विद्यार्थ्यांना हाही डाऊट असतो की सर इलिमिनेशन टेक्निक जी आहे ती कशा पद्धतीने वापरायची, तर कोणते ऑप्शन तिथे वगळायचे कोणते. आता इलिमिनेशन टेक्निक वापरताना अजिबात रॅन्डमली जायचं नाहीये, गेस करायचं नाहीये. तुमचा सर्वात पहिला सर्वात मुख्य आधार म्हणजे तुमचं असलेलं तुमच्याकडे ज्ञान, तुम्ही जे आतापर्यंत वाचलेलं आहे तोच एक बेस पाहिजे. त्याच्यानंतर इलिमिनेशन टेक्निक कशी वापरायची ती देखील तुम्हाला मी MCQs मध्ये समजावून सांगणार आहे. आपण जे ती आतापर्यंत जे काही मागच्या वर्षांची प्रश्नांची जी सिरीज बघितली होती त्याच्यामध्ये देखील मी विद्यार्थ्यांना समजून सांगितलेलं होतं की ह्या प्रश्नाबद्दल तुम्हाला थोडी जरी माहिती असेल तर तुम्ही त्याचं उत्तर कसं काढू शकता, पण त्याच्यामध्ये नॉलेज असणं ही किंवा त्याबद्दल तुम्ही वाचलेलं असणं, त्याची रिव्हिजन केलेली असणं हे महत्वाचे घटक आहेत. त्याला तिथे ऑप्शन नाहीये, हे देखील आपण तिथे बघणार आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला जे ते सूक्ष्म नोट्स तयार करायला देखील तिथे आम्ही जे ते भाग पाडणार. सूक्ष्म नोट्सचा मग त्याचा फायदा काय होतो ना की लास्ट मिनिट रिव्हिजनसाठी एक्झाम अगदी 15 दिवसावर आली, अगदी आठवड्यावर आलेली, येस, तर त्यावेळेस जे ते तुम्हाला सूक्ष्म नोट्स तिथे मायक्रो नोट्स जे आपण म्हणतो तर त्या देखील तिथे कामात येणार. त्या देखील आपण जे MCQ सॉल्व्ह करू किंवा नवीन नवीन माहिती जी तुमच्यापर्यंत मी देण्याचा प्रयत्न करेल, येस, काही टेक्निक्स असतील ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल, त्या तुम्ही तिथे नोट डाऊन करायचे आणि त्याचा तिथे लास्ट मिनिट रिव्हिजनसाठी जे ते उपयोग करायचे. त्याच्यानंतर
जे तुमच्या काही चुका झाल्या तर त्या चुकांचं एक लिस्ट देखील बनवायची, की समजा मी मगाशी बोललो जसं की माहीतच नव्हतं, त्याच्यानंतर संकल्पना स्पष्ट नव्हती, किंवा 2 पर्यायांमध्ये गोंधळ झालेला आहे म्हणजे उजळणी नव्हती, प्रश्न चुकीचा वाचला, योग्य अयोग्य शब्द दुर्लक्षित केला किंवा अंदाज जो आहे तो चुकीचा ठरला. येस, घाईमुळे चूक झाली, आधीचं उत्तर बरोबर आलं, ते बदललं. असे जे काही रिअल लाईफ तिथे एक्झाम मध्ये बसल्यावर तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात ना, तर ते देखील आपण इथे या सीरीजच्या माध्यमातून तुमच्याकडून सोडवून घेणार आहोत. त्यामुळे कुठलीही तेथे काळजी करू नका. ॲक्चुअल एक्झाममध्ये जे विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम्स येतात त्याच्यावर आपण इथे वर्क करणार. नाहीतर होतं काय ना, की विद्यार्थी वाचत असतात, एकदा वाचतात, दुसऱ्यांदा वाचतात, तिसऱ्यांदा रिव्हिजन करतात, चौथ्यांदा रिव्हिजन करतात. पण जेव्हा त्यांना तिथे एमसीक्यू सोडवायला बसलं तर तिथे जे ते त्यांचं एकतर उत्तर येत नाही किंवा 2 पर्यायांमध्ये जो तो गोंधळ होतो. ते कशामुळे? तर जास्त जी प्रमाणात आपल्याला प्रॅक्टिस लागते एमसीक्यू सॉल्व्ह करण्याची ती नसल्यामुळे. येस, तर त्याची देखील आपण प्रॅक्टिस येते ह्या लेक्चर सीरीजमध्ये, या सेशनमध्ये तिथे करून घेणार आहोत आणि त्यातून तुम्हाला एक अंदाज देखील की माझं नेमकं कुठे चुकतं. आणि बघा, समजा माणूस इथे चुकला ना, तर ती चूक जी ती परीक्षेमध्ये तुम्ही 100% लक्षात ठेवाल. ती पुन्हा चूक तुम्ही तिथे करणार नाही. येस, त्याकरता सांगतोय की आता जेवढं आपल्याला प्रॅक्टिस करता येईल तेवढं तुमच्या पूर्वपरीक्षेसाठी हमखास तिथे चांगलं आहे. आपण कंबाईनच्याही परीक्षेमध्ये किंवा राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या परीक्षेमध्ये आपण अशी विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस जी ती करून घेतलेली होती, तिथे विद्यार्थ्यांना भरपूर फायदा झालेला आहे. राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये अगदी विद्यार्थ्यांना 115, 120च्या वर मार्क्स आलेत. कंबाईनमध्ये देखील अगदी 55-60 च्या आसपास जो आहे तो विद्यार्थ्यांचा स्कोर तिथे गेलेला आहे. येस, तर त्याच्याकरताच ही जी काही आपली टेक्निक असणार आहे, की रिव्हर्स इंजिनिअरिंगच्या माध्यमातून लर्निंग जे आहे ते आपण तिथे करणार आहोत आणि सर्व विषयांचं तिथे होणार आहे. पॉलिटी, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, त्याच्यानंतर तुमचं भूगोल असू द्या, महाराष्ट्राचा इतिहास. येस, सीसॅटची सीरीज तर आपली रेग्युलरली चालूच आहे. त्याच्यानंतर सामान्य विज्ञानाचे देखील तिथे प्रश्न असणार आहेत. तर पुढचे जे काही दिवस आहेत ते आपल्याला प्रॅक्टिसने जे ते एमसीक्यू सोडायचे. त्याकरताच जी सीरीज आहे ती डेली लेक्चर्स असतील. त्याकरता आपला सह्याद्री आय एस अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन करा. त्याच्यावर अपडेट जे आहे ते तिथे तुम्हाला डेली तिथे मिळत जातील. येस, हे टेलिग्राम चॅनल आहे आपलं, हे तुम्ही जॉईन करा. त्याच्यावर लेक्चरच्या सर्व काही अपडेट जे आहे ते लेक्चर कधी होईल, किती वाजता होईल, येस, तर ते अपडेट सर्व तिथे मिळत जातील तुम्हाला. तर जे ते आपण लेक्चर सिरीजला लवकरच स्टार्ट करणार आहोत, तर त्याबद्दलही तिथे अपडेट तुम्हाला दिले जातील. आणि हा जो अप्रोच आहे तो नक्कीच तुम्हाला तिथे फायद्याचा होईल आणि तुम्हालाही फायदा करून घेण्याचा, तुमच्या मित्रांपर्यंतही ते पोहोचवण्याचा प्रयत्न करा. चालेल, थांबूयात आजच्या लेक्चरमध्ये. थँक्यू, धन्यवाद.